असेल, मी पण स्वतः बघितलं होतं हे स्वप्न 3 वर्ष आधी की मला करायचंय, पण खूप असं लाजायचो मी, बोलायला घाबरायचो. पण आता मी राम राम मंडळी. तर ऑफिस तर्फे मला एक काल मेल आलेला होता, केसांना अवॉइड करा तुम्ही. आत्ताच आंघोळ करून आलेला आहे, त्याच्यामुळे पूर्ण हे झालं आहे. हा तर रोहित शर्मा. हा तर मी काय बोलत होतो की ऑफिस तर्फे मेल आलेला होता. हा तर मी जात आहे रेंज व्हिजिटला. रेंज व्हिजिट काय असतं, कसं आहे माझं काम, सर्व तुम्हाला सांगेल मी या व्हिडिओमध्ये. आणि हा खूपच त्यांनी मेलही उशिरा केला आणि त्याच्यामुळे इतकी घाई झाली आहे पूर्ण, म्हणजे पॅकिंग करायला टाइम लागलाय. आणि ॲक्च्युअलमध्ये ह्या टायमिंगला मी आहे ना ऑफिसला म्हणजे असतो, 9:30 वाजले आहे साधारणतः. तर मात्र असं आता त्यांनाही माहिती आहे की आता जायचं आहे रेंज व्हिजिटला, तर तेही समजून घेतात ऑफिसवाले, चांगले आहे. आणि हा सर्व काही दाखवेल मी. आणि खर्च तर पूर्ण ऑफिसच करत आहे. आपलं काय काम करायचं आहे, एन्जॉय करायचं, फिरायला भेटलं तर फिरेल, तुम्हाला सर्व काही दाखवेल या व्हिडिओमध्ये. बघू शकता तुम्ही पूर्ण पसारा इथे झालेला आहे. आईने बॅग चांगली पॅक केली होती, पण मी परत काही गोष्टी मला दुसऱ्या हव्या होत्या तर त्या मी पॅक करत आहे. आणि पूर्णच असा पसारा इथे पडलेला आहे, तुम्ही बघू शकतात. तर बघू शकतात, मी डायरेक्ट आता ट्रेनचं तुम्हाला दाखवत आहे. हा ट्रेनचा म्हणजे व्ह्यू आहे. 3rd AC असेल ही ट्रेन. हा पूर्ण कंपाऊंड आहे आणि ही माझी सीट आहे इथे. असा एकदम चांगलंच म्हणजे त्यांनी कंपनीने चांगलंच हे करून दिलेलं आहे. तर गाईज बघितलं, आपला विषयच खूप हार्ड असतो ॲक्च्युली. म्हणजे एक नॉर्थ इंडियन तो व्यक्ती होता आणि मी त्याला बोललो पण की मी मराठीतून व्हिडिओ शूट करतोय, पण तो तरी बोलला की दाखव मला चॅनल, मी सबस्क्राईब करून ठेवतो, मी असंच बघेल. तर खूप असं बरं वाटतं की म्हणजे कोण जो स्ट्रेंजर व्यक्ती आहे तोही असं म्हणजे त्याला पण आवड आहे, म्हणजे त्याने पण कधी असं बघितली भीतीच सोडली आहे. किती पण पब्लिक राहू दे, मी बोलेल चांगला असं. आणि हा तुम्हाला दाखवतो, बघू शकतात, ही माझी ट्रेन आहे जी थोड्याच वेळात अशी सुटणार आहे. तर गर्दी तशी कमीच आहे इथे, खूपच थोड्या वेळे म्हणजे अशी निघणारच आहे, सुटणार आहे ट्रेन. आणि मी सर्व असं डिटेलमध्ये तुम्हाला दाखवून मी कसं ट्रॅव्हल केलं. तर काय जर्नी आता इथून चालू झालेली आहे आमची. आणि खूपच असं सुंदर असं बॅकग्राऊंडला जो दृश्य तुम्ही बघू शकता. अजूनही प्रॉब्लेम होतोय, मान्य करतो मी, पण बोलायचं आहे. कंटिन्यू हॅबिट जर लागली एकदा तर मग तुम्हालाही माहिती आहे की एकदम चांगलं बोलणार. तर इथे गाडी सुरतला थांबलेली होती आणि थोडीफार इथे गर्दी झालेली आहे, बघू शकतात. हे मुलांची ट्रिप जात आहे, त्यांना ऍडजस्टमेंट साठी खूप टाइम लागत आहे, पण ठीक आहे. सुरतला फक्त 3च मिनिटं थांबलेली होती ही गाडी. आणि माझे जे पार्टनर होते, कलिग, त्यांनी आमच्यासाठी असं लंचही आणलं होतं, बघू शकता. हे तुम्हाला वरती चढत दाखवतोय. हे लंच बोलत होतो, डिनर. तर अशा प्रकारचं हे डिनर आहे. राईस आहे, हा ट्रिपल राईस काय समथिंग असंच काहीतरी आहे हे. तर दिसायला तर खूप चांगला दिसतोय, बघू टेस्ट करून याची आणि सांगतो तुम्हाला पुढे. असंच राहू आपण. तर हे मुलं आहे मंडळी, बघू शकतात. रिसेंटली यांची 10वी झालेली आहे, पण मला एवढं आश्चर्य वाटतंय. आजपर्यंत माझी 10वी झाली, पण मी कधी असं ट्रिपला गेलो नाही. यांची आफ्टर एक्झाम संपल्यावर हे ट्रिपला जातात. ते खूप म्हणजे चांगलं आहे पण, आणि खूपच भारी मुलं आहे. सुरतवरतून चढले आहे इथे, सर्व गुजराती आहे आणि मस्त आहे. खूपच म्हणजे आताच डिनर केला, चांगला लागला. आणि ही जी मागची जी मुलं आहे ना, खूपच भारी मुलं आहेत, खूपच चांगली आहे बोलायला. त्यांनी आता मला हे पण दिलं होतं, खेपला खायला. खूप चांगली मुलं आहे आणि बघितलं तर 10th झाली त्यांच्यानी, अशी हुशार मुलं आहे. बोलोगे एवढे म्हणजे भारी आहे ना की
फक्त त्यांना सांगितलं मी अजून व्हिडिओ नाही टाकले, पण सर्वांनी म्हणजे सबस्क्राईब केले चॅनलला. काय बोलू मी तुम्हाला, हे असतं प्रेम. तर गाईज अशी होती ही ट्रेन यात्रा. आणि बघू शकता माझ्यासोबत हे माझे कलिग्स आहे. तर अशी होती ट्रेन यात्रा. तर हा एक पूर्ण ट्रेनचा असा एक व्हिडिओ शूट केलाय. बाकीचे व्हिडिओ पण असे मी टाकत राहील. हा व्हिडिओ इथे सेंड करतोय. तर राम राम.